हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात? आजची आपली सकाळ हे बघा अशी झालेली आहे. तर काय विचारूच नका, भरपूर पाऊस पडतोय. मस्त धो 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 हे बघा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. बघा मंडळी, सकाळची वेळ आहे. आता वाजलेत सकाळचे 8 आणि हिचं बघा आली आहे इकडेच आहे बघा, कट्ट्यावर बसली आहे येऊन. आत्ताच उठले आहे मी जरा. आज काही चेतनला डबा वगैरे नको आहे. हे बघा जरा काहीतरी उपीट वगैरे शिरा बनवणार हे बघा असं. आणि हे बघा इथे हिचं बघा काय चालू आहे. कावळ्यांचा आवाज आला ना बाहेर, तर कावळे ते बघा ओरडतात तिकडे, म्हणून मग ती लगेच खाण्याची थांबली. खा पिलो, जा खा खा जा. अनामिका घाबरली आता, माहिती आहे का? काऊ दादा आला, अनामिका घाबरली. ते बघा ते बघा अशी पळते बघा. चल 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 आतमध्ये खा, आतमध्ये खा. तर सकाळ झाली आहे मस्तपैकी बघा आज, आणि पावसाने खूप मस्तपैकी धुमाकूळ घातलाय आमच्या इकडे. काय विचारूच नका, भरपूर पाऊस पडतोय, थंडी वाजते भरपूर. आणि आमची अनुतिबा तिकडे बसली आहे, माहितीये का? तिला जरा ठेवलंय तिकडे. थोडंसं पाऊस आता कमी झालाय म्हणून अनामिकाला जरा बसवलंय तिकडे मी विंडोच्या तिथे. म्हटलं जरा बस, अजिबात जात नाही पुढे वगैरे, खूप घाबरते. चेतन पण गेलेला आहे कामाला. आणि ऍक्च्युली आज मला डबा करायचा नव्हता. वा मस्त बघा, एक दिवस जरी सुट्टी मिळाली ना आपल्याला डबा करण्यासाठी तर किती आनंद होतो ना. म्हणजे रोज डबा करत असतील ना तर त्यांना आनंद नक्कीच होईल. म्हणजे ठीक आहे, थोडंसं असं म्हणजे म्हणतात ना आळस पण वाटतो मग त्या दिवशी, पण तसा करू नये. ऍक्च्युली रोजचं आपलं रुटीन असतं ते चांगलं असतं ऍक्च्युली आपल्यासाठी. तर मग डबा नव्हता, फक्त पोहे केले त्यातून खाण्यासाठी. मग मी पोहे बनवले आणि मग चेतन चहा पोहे वगैरे खाऊन गेलाय सकाळी. ते काहीतरी आहे ना गट्टारी का काय सगळीकडे आता. तर मग त्यासाठी काहीतरी तिथे त्यांच्या इथे पण काहीतरी काय मागवणार असतील मे बी, किंवा असं काहीतरी आहे. त्यामुळे चेतन मला डबा नको, मला तिकडेच आहे करून. आणि आता मी माझ्यासाठी खिचडी करणार आहे थोडीशी. अजून काही केली नाहीये कारण की वेळ आहे अजून ना, कारण की अजून 1 तास आहे माझ्याकडे, त्यानंतर करणार. म्हणजे असं गरम गरम खायला छान वाटते. आणि तुम्हाला अजूनही काहीतरी दाखवायचं आहे मला, तर दाखवते लगेच. पिलू येते का ग? काय कशा येते? आणि हे बघा पावसामुळे ना पूर्ण अंधार अंधार झालाय घरात. तर मी ना हे लावली आहे, लाईट लावली आहे आतमध्ये हे बघा. आणि इथे असं किती पण लाईट लावते, तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं होतं की एक पार्सल मागवलं होतं, आलंय ते. हे बघा बाहेरचं वातावरण पावसाचं, हे बघा आलं आहे पार्सल. हे बघा असं अशा प्रकारे अनबॉक्सिंग पण झालंय, काल केलेलं आहे आम्ही रात्री. हे बघा असं. आणि हे अनामिकाने बघा आतमध्ये काय केलं, ह्याच्यामध्ये जाते घर घर करून राहते आणि इकडे मग ते हे करून टाकते. हे बघा ह्याच्यामध्ये होतं हे असं वॉच, घड्याळ तुम्हाला दिसतंय. हे बघा अशा प्रकारचं वॉच मागवलेलं आहे आम्ही. हे बघा मला असंच का पाहिजे होतं, कारण तुम्हाला मी दाखवते. आमच्याकडे आधी एक असं वॉच होतं, हे बघा. हे पण मी माझ्याच पसंतीचं घेतलं होतं. हे बघा हे मला भयंकर आवडलं होतं. तुम्ही पण सांगा हे कसं आहे वॉच. हे बघा ह्याच्यावरचे म्हणतात ना स्टोन आहेत ना, मला भयंकर आवडले होते. चेतनला मी असंच बघत होते पण काही मिळत नव्हतं. 40 सेंटीमीटर काय आहे वाटतं, हे 40 सेंटीमीटर काय असतं ना काय तसंच. पण ते पण ऍक्च्युली तसंच मागवलंय, पण ते पण त्याच्यावर पण हिरे आहेत दिसतात तुम्हाला. हे बघा हे बघा ह्याच्यावर सुद्धा हिरे आहेत. हे बघा छोटे. तसंच मी म्हणजे फॉर एक्झाम्पल थोडंफार तसंच मागवलंय. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झालाय, हे बघा ह्याचं जे हे आहे की नाही, हे आकडे दिसतात तुम्हाला ह्याचे. हे बघा हे आकडे बघा मोठे आहेत, ठळक आहेत. आणि आतली डाय बघा ना किती मोठी वाटते ना, होय की नाही? मोठी दिसते की नाही? आणि ती एकदमच ते बघा एकदमच छोटी वाटते. हे बघा असं झूम केल्यानंतर वाटते ती अशी मोठी, पण ती तेवढी वाटत नाहीये, छोटीच आहे डाय. तर मला काही ते पसंत नाही आलंय. पण म्हटलं असं होतं ना, आता एवढं मागवलंय तर म्हटलं असू द्या असं म्हटलंय. हेच आवडलं होतं. हे बघा असं मी खूप ठिकाणी बघितलं पण असं काही मिळालं नाही. ते शेवटी कसं असतं, जी एखादी गोष्ट आपण आधी जी बघतो की नाही ती मिळत नाही तशीच परत. मग खूप मला पण वाईट वाटलं, मनाला लागलं माझ्या, खरं सांगते तुम्हाला. कारण ना की हे जेवढं आवडलं होतं आणि ह्याच्यामध्ये जेवढी मजा होती ना किती वाजली बघायची, ती त्याच्यामध्ये नाही वाटत मला खरंच. आणि अजून एक मागवलंय दुसरं, ते पण मी नंतर दाखवेनच, पण ते अजून आलं नाही. बघू आज वगैरे आलं तर मी नक्कीच ऍड करणार आहे या माझ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला खरंच सांगा ते मला व्हिडिओ आवडलं का हेच मस्त, हेच छान वाटतंय की नाही? हे खूप छान आहे म्हणून मी हे ना याला या बॉक्समध्ये ठेवणार आहे. ऍक्च्युली बंद करा नसतं ठेवायचं ना घरात, मला खरं सांगा नसतं ठेवायचं असं म्हणतात बरेच जण. याच्यामध्ये सेल पण घालून बघितला पण ते काय नाही चालत आहे. हे बघा
चालत नाहीये ते. हे आम्ही 450-500 पर्यंतच घेतलं होतं वाटतं हे पण घड्याळ त्यावेळेला. झाली याला 1.5 वर्ष होऊन गेले या घड्याला, पण ते त्याचं हेच खराब झालंय, हे मागचं जे मशीन असतं ते. आणि ते आता असं घेतलंय पण ते काय तेवढं नाही पसंत. पण असं ठीक आहे, बघू आता काय करणार. जे पाहिजे असतं तसं नाही मिळत कुठलीच गोष्ट, असं आहे ते. मंडळी इकडे बघा, जरा भाजी नाही साफ करून घेतली आहे. ही बघा एवढीच मिळाली आहे मला. हे बघा अशी पानं असतात ग्रीन कलरची. ही आहे टाकळ्याची भाजी. हे बघा, ही जर तुम्हाला कधी असं मिळाली आणि जर आवडली तर नक्की घ्या तुम्ही ही आणि करा. पण तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्कीच मग कोकणी डॉट चेतनला टाकेन रेसिपी. ओके, तर तुम्ही पण बघा आणि ही खा, कारण आता पावसाळ्यातच ही भाजी हे बघा अशी येते बाजारात विकायला. आणि अशा ज्या पावसाच्या भाज्या असतात ना खाव्यात, कारण वर्षातून एकदा येतात त्या भाज्या, सगळ्या पण ट्राय केल्या पाहिजे आणि खाल्ल्या पाहिजे. तर तुम्ही पण प्लीज खा जर तुमच्याकडे कुठे मिळाली तर. ओके, ही जर अशी पानं वगैरे अशी आहेत ना, म्हणून हे मी काढलेत. हे बघा, हे बघा, हे पण बघा आणि हे पण बघा. म्हणून मग ते असं जरा घ्यायचं नाही, कारण चांगलीच घ्यायची बघून. आमच्या गावी वगैरे जास्त प्रमाणात खातात. ह्याच्यामध्ये आता त्या फणसाच्या बिया ज्या मी ठेवल्यात सुकवलेल्या त्या पण घालू शकते, किंवा चण्याची डाळ तुम्हाला जी पाहिजे याच्यामध्ये ॲड करू शकता, तुम्ही करू शकता. मस्त फक्त चिरायची तिला आणि मीठ आधी घालायचं त्याच्यामध्ये. आणि मीठ घातल्यानंतर कारलं कसं आपण चुरतो तसं चुरून तिला धुवून टाकायचं मस्त. हे बघा असं बांधली होती मोळी. हे बघा एवढं त्याच्यातून निघालंय. आणि ही भाजी किती रुपयाची भाजी आणली होती चेतन ही तू? उद्या करणार? हो उद्या करेन. हे बघा आम्हाला काय 10 रुपयाला मिळाली होती. हे बघा आम्हाला काही दोघांना थोडी बस झाली. हे बघा थोडंसं त्यात काहीतरी ॲड केलं की बस होते, एक वेळेला होऊन जाईल. हे बघा असं अशा प्रकारे साफ करून ठेवली आता. आणि आता ना इकडे मंडळी हे बघा मी भाजी जरा चिरून ठेवते भाजी. हे बघा चिरते. आणि म्हणजे कसं जरा आता ह्याच्यामध्ये बघू, आता चण्याची डाळ मी घातली नाही आहे, कारण की सारखी चण्याची डाळ नको ना सगळ्यामध्ये. म्हणून मग आता ह्याच्यामध्ये या भाजीमध्ये हे घालणार आहे मी, आपलं अटळा घालणार आहे, फणसाच्या बिया. जरा हिला चुरून घेते आता ती मिठामध्ये आणि त्यानंतर फोडणीला देते छानपैकी. आणि आता लाईव्ह पण स्टार्ट करणार आहे. तर प्लीज मंडळी तुम्ही जसं आत्तापर्यंत आम्हाला लाईव्हला सपोर्ट केला आहात तसंच ह्याच्या पुढे पण नक्की करत राहा. आमचे सगळे व्हिडिओ बघा, लाईक करा सर्वांनी केलं नसेल तर. आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा जरूर चॅनलला, विसरू नका अजिबात. ओके, तर चला लाईव्हला सुद्धा सर्वांनी येत राहा आणि व्हिडिओ सुद्धा सगळ्यांनी लॉंगवाले वगैरे शॉर्ट्स व्हिडिओ सर्वांनी बघा. तर आता पटकन ही मी भाजी फोडणीला घालून घेते आणि लगेच मग त्यानंतर लाईव्ह स्टार्ट करणार आहे. वाव, काय पाऊस पडतोय मंडळी बघा. अधीर मन झाले मधुर घनाले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया करे तुनी सुरेल धुंद सुर हे झाले मधुर घनाले. झाडं किती छान वाटतात बघा मंडळी मस्तपैकी, कारण ती कटिंग केली होती त्या दिवशी छान अशी आहे बघा. हे जास्वंदीचं रोप आहे हे वालं. हे बघा हे वालं पण ते पण कट केलं मी, हे पण केलं. हे बघा मस्त ते छान. आता फक्त माती हे करायचे घालायचे. तुम्हाला एक गंमत दाखवते मी. ही तुम्हाला छोटी रोपं दिसतात का? ही बघा ही छोटी रोपं, ही छोटी रोपं कसली आहेत माहिती आहे का? ती बघा त्या पण तिथे पण आहेत, इकडे सुद्धा आहेत आणि इकडे सुद्धा आहेत. आणि हे बघा इकडे जे मोठं झालं हे बघा हे ती छोटी रोपं मंडळी नाही का आम्ही गावाला गेलो होतो आणि गावावरून येतानंतर ती करवंद आणली होती माहिती आहे. ती करवंद होती की नाही, त्या करवंदाच्या बिया तिथं इथे टाकल्या होत्या माहिती आहे का? आणि त्या बिया रुजून आल्या. आता बघूया झाड त्याचं होतं काय की मरतात ते आपल्याला कळेल आता. हे बघा एवढी आलेत ती. हे बघा दिसते. हे बघा त्या दिवशी सरांना स्वच्छ केलं, सगळं साफ केलं आम्ही त्या दिवशी म्हणजे संडेला. तर बघा कसं आता छान दिसतंय सगळं. ते बघा सगळी रोपं. आणि ते आहे नंदाचं झाड, ते समोरचं तिकडचं. हे बघा ते नंदाचं झाड आहे. नंदाचं गावी नाही का मोठी झाडं असतात त्याची. असा पाऊस पडतोय बघा धो 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 मस्त पड पाऊस पडलाच पाहिजे, कारण पावसाचे दिवस आहेत मंडळी. ही आमच्या समोरची सोसायटी आहे. हे बघा कारण पण ही जी बॅक साईड आहे या सोसायटीची बॅक साईड आहे आणि तिकडे फ्रंट आहे आणि आमची पण बॅक साईडच आहे ही वाली. हे बघा मस्त सुंदर पाऊस आणि मस्त वारा थंड गारवा वर विर विर विर. आणि हे बघा तोरण पण धुतलंय. हे बघा लहान झालं होतं ना दरवाजाचं, ते पण धुतलंय जरा. हे बघा मस्त असं लटकतंय. आणि वेल बघा कुठून आले बघा, ती वेल परत इकडे येते हा तिकडपासून. हे बघा एक वेल गेली आहे ना वरून, ती बघा ती वाली वेल आहे ती. ते बघा पूर्ण तिकडपर्यंत गेलेली आहे. हो दो खूप पड पावसा. हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना. बघा चेतन आलेले आता जस्ट कामावरून. चेतन बघा काय सरप्राईज देणार आहे. हे बघा मी चेतनला काय आणायला सांगितलं, ब्रेड वगैरे आणायला सांगितले, जरा सामान आणायला सांगितले. मस्त आज मी काय जेवण नाही, आज जेवण नाही बनवणार आहे. मस्त आज मस्त मी सँडविच करणार आहे आणि आम्ही तेच खाणार आहोत आता रात्री. काय तर मग बनवणार आहे सँडविच. तर चेतनला जरा काय सामान नव्हते आणायला सांगितलंय, मेन म्हणजे ब्रेड. तर मी मस्त आता बनवणार आहे. आणि मी चेतन माझा फोन चार्जिंगला लावलाय, पण चेतनचा फोन आलेला का मी घेतला सांगू का? मला टॉर्च पाहिजे आणि माझं
ब्रेसलेट अनामिकाने बांधलंय तिकडे खाली त्याच्यासाठी. हो ओके ओके ठीक आहे. ते जरा बघते तिने कुठे माझं टाकलंय बेडच्या कडे तरी खाली वाटतं टाकलंय काहीतरी. शोनो आणि पिल्लू आमचं इकडे बसलंय. आणि इकडे बघा असं मस्तपैकी चहा ओतलाय. हे बघा तुम्ही ना हे लोक कसला असा चहा पितायत हे काळा काळा, पण आम्ही असाच चहा पितो. हे बघा हे मी चेतनला दिलाय आणि हा मला ओतलाय. हे बघा तुम्ही म्हणाला काळा कुठे चहा कसे पितात हे, बरोबर ना म्हणाल ना तुम्ही. पण असाच चहा पितो आम्ही. ह्या चहाचा काही प्रॉब्लेम नाही होत. आम्ही दूध फक्त असंच पितो, चहात घालून पित नाही. आणि चेतन इकडे बघा काय घेऊन आलाय, खायला घेऊन आलाय मस्त वडापाव भजी आणि सांडलंय. आणि मस्त हे बघा भाज्या वगैरे आणल्यात जरा. हे बघा इकडे दिसल्या का तुम्हाला अशा भाज्या. त्यानंतर मस्त टोमॅटो आणलेत. हे बघा तिथे कशी किलो टोमॅटो. आणि खूप दिवसानंतर वांगी आणलेत. वांगी 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 हे बघा. आणि फुलं पण खूप मस्त घेऊन आलाय बघा चेतन, छान पैकी असं आहे बघा मस्त देवासाठी फुलं. आणि त्यानंतर सोनूसाठी आणलंय, पिल्लूसाठी द्यायला पाहिजे एखादी. हो हो द्यायला पाहिजे. आणि हे बघा हा परत चेतन घेऊन आलाय टाकळा. हे बघा अशी भाजी असते ग्रीनवाली. आणि हा आहे आपला शेवग्याचा पाला जो नेहमीप्रमाणे. हे बघा असा. हे बघा अशा प्रकारे भाज्या वगैरे घेऊन आलेला आहे. आणि आता इकडे चहा वगैरे घेतो आम्ही. बोलवतील इकडे यार, ये म्हणा इकडे. हे बघा दुसरं पण मस्त वॉच आलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. हे बघा छानपैकी मागवलंय. हे बघा की हे मला भरपूरच आवडलंय, छान वाटलं रिअली. हे मी आता बेडरूम मध्ये लावणार आहे आमच्या. हे बघा मस्त आहे की नाही, सुंदर सुंदर. मला असं वाटलं होतं की आधी काय झालं होतं माहितीये का, ते जेव्हा मागवलं तेव्हा तुम्हाला तर माहितीच आहे जरा त्याच्यामध्ये गडबड झाली होती. म्हणजे जरा ते हे झालं होतं काय म्हणतात ते आपलं असं क्रॅक झालं होतं. परत आम्ही रिटर्न पाठवलं त्यांना. त्यानंतर परत ते दुसरं घेऊन आले माहितीये का. आणि हे एक दुसरं मागवलं. हे बघा छान असं अशा टाईपमध्ये आहे मस्तपैकी. हे बघा असं मागे पण असं आहे मस्त सुंदर. आणि ही डिझाईन मला भरपूर आवडली आहे, खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला पण कसं वाटलं हे माझी चॉईस जरा सांगा. छान आहे का, कसं वाटतंय. जरा भिंतीवर लावायला सांगते चेतनला संध्याकाळी, मग तुम्हाला नक्की कळेल. हे बघा चला अजून एक वस्तू आपली आलेली आहे. म्हणजे दोन्ही घड्याळ आली आहेत ऑलमोस्ट.